स्वामी समर्थ आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आता झाली आहे संध्याकाळची वेळ, 7 वाजल्या त्या बघा. ते 7 वाजल्या त्या तरी अजूनही असं बाहेर वेगळं वातावरण झालं आहे. खूपच असं वाटतं की सकाळची वेळ आहे आणि सकाळ होत आहे तसं वातावरण झालं आहे. चला मी तुम्हाला वर टेरेसला जाऊन दाखवते की वातावरण कसं आहे. कोई बात नहीं की गलियां छोड़ के तेरे ही लिए जाऊंगी पिया 16 साल के सावन ओढ़ प्यार से बांधूं दूर नाजुक है का. वरती आलोय, 7 वाजल्यात आणि असं ऊन पडल्यासारखं वाटतंय. वातावरण असं झालंय, फारच वातावरण डेंजर. ह्या टायमाला अंधार होतो पण बघा असं उजेड असल्यासारखं झालंय. दम भरला वर आल्यामुळं टेरेसला. हे आहे कात्रज आणि आम्ही आहे कात्रजमध्ये राहायला. तर वातावरण असं झालंय सगळं. ह्या टायमिंगला अंधारा व्हायला पाहिजे तर असं वाटतंय सकाळच झाली. हे बघा असं वातावरण झालं. संध्याकाळच्या 7 झालेले आहेत. असं वाटतच नाही आहे की 7 वाजले त्या आणि वातावरण सगळं असं झालं आहे, एकदम ऊन पडल्यासारखं. मग मला वातावरण लय आवडलं, म्हणलं चला वर जाऊ आपण व्हिडिओ काढायला. तर हे बघा मी व्हिडिओ काढायला वरती आलेले आहे. कालची एक तुम्हाला गोष्ट सांगते नाही का. काल एक अशी घटना घडली आमच्या कामावरती. माझी एक फ्रेंड आहे, तिला एक कुत्रं भुकलं आणि दुसरं कुत्रं येऊन चावलं. असलं डेंजर तिला कुत्रं चावलं आहे. असं जखम झाली तिला खोलवर, असा खड्डा पडला आहे तिला. म्हणजे बघा दुसरं कुत्रं भुकलं आणि दुसरं कुत्रं तिच्या अंगावर येऊन चावलं आहे तिला. फारच डेंजर चावलं आहे बाबा तिला. जर तिचा फोटो असेल तर मी इथे लावून देईल, जमलंच तर लावा. अजून काही मला एडिटिंग जमत नाही, मी नवीनच आहे, प्रयत्न करते. आणि वरती आले तर खूप छान वाटतंय वातावरण. ह्या टायमाला अंधार होता, पटकेला बघितलं किती वाजले तर 7. म्हटलं आता अंधार व्हायची वेळेला ना असं उजेड पडल्यासारखं वाटतंय. असं उजेडच उजेड, असं वाटतंय सकाळच झाली का काय, असं वातावरण झालं इथं. तर बघा आमचं टेरेस कसं आहे. मी टेरेसला आली वरती म्हणून सांगते कुत्र्यापासून सावध राहा. कुत्री लय डेंजर असतात. म्हणजे घरची पाळलेली वेगळी, ती अशी फिरस्ती होती, रस्त्यावरची होते आणि ती बसली होते. मग ती चाललेली अशी सरळ रस्त्याने जात असताना एक कुत्रं भुकलं आणि दुसरंच कुत्रं येऊन तिला चावलं. असं खरंच ही खूप डेंजर चावलं. ती जखम जर पाहिली ना तर होतं. खोलवर खाटा आतले फक्त पांढरं स्किन जे असते ना, आतलं स्किन कातडं पांढरं ते दिसतंय. आपली स्किनसारखी स्किन दिसतच नाही. असं डेंजर कुत्रं चावलं. प्लीज बाबा, जे पाळीव असतात ते खूप चांगले असतात की आपण जसं त्यांना नाही का शिकवलं तसं ते शिकलेले असतात. घरचे कुत्रे, बाहेरचे कुत्रे बाहेर डेंजर. ते कधी काय होईल सांगता येत नाही त्या बाहेरच्या कुत्र्यांचं. तर कुत्र्यांपासून सावध राहा. आणि रस्त्याने जात असताना जरा कुत्रा असेल तर तिथून हळू तर गाडी घ्या, नाही तर फास्ट घेतलं तर ते अजून अंगावरती येतात. तर सावधानीपूर्वक गाडी चालवा. कारण की पुण्यामध्ये कुत्री लय आहेत बाबा, लय. तिचं जर बघितलं ना तुम्ही, फारच डेंजर चावलं आहे. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलते. काही बाई ती रे कुठं लोकमत आहे ना, नरेगाव ना काय ग, लोकमत म्हणून आहे बघा, खडकवासच्या रस्त्याला. तिथे एक सरकारी हॉस्पिटल आहे. आम्ही तिथं तिला घेऊन गेलो. किती इंजेक्शन दिली, पटापट 5 ते 6 इंजेक्शन दिली तिला. आणि म्हटलं की नाही का खूप खोलवर जखम असल्यामुळं तिथं टाके घालावं लागतील. पण आमचे सर लोक एवढे चांगले होते की सगळे पळत आले. आणि हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत ट्रीटमेंट होते तेवढे आमचे सर लोक सगळी थांबली होती ट्रीटमेंटसाठी. आणि मी गेले होते तिच्यासोबत.
कारण की ती बघूनच तिला कसं तर म्हणलं चालता येतं आहे की नाही, कारण की आपलं जी हे असतं ना पायाची पोटरी तिथं धरलं होतं, कारण की चालताच येणार नाही, लय डेंजर चावलं आहे तिला कुत्रं. बाबा प्लीज विनते आहे की तुम्ही त्या कुत्र्यांपासून सावध राहा आणि व्यवस्थित सावधानपूर्वक गाडी चालवा, किंवा चालत जात असाल तरी व्यवस्थित चालत जावा, कारण की आज तिच्यावर वेळ आली, उद्या कुणावरही येऊ शकते. कुत्र्यांचा भरोसा नाही. सावधानपूर्वकच सगळ्या गोष्टी करा आणि व्यवस्थित रस्त्यानं जात असताना सावधानीनेच चाला कुत्र्यांपासून, कारण की कुत्र्यांच्या एवढ्या घटना आहेत, डेंजर आहे डेंजर. मी कुठली तरी एक घटना बघितली, त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाहिली, कुठं बीडला पाहिली. एक कुत्रं होतं 29 वर्षाच्या मुलाला चावलं की ती 2 दिवसात त्या मुलाचा मृत्यू झाला, कुत्र्याने धरलं म्हणून. तसंच काहीतरी घटना होत राहतात. बाबा प्लीज सावधानीने कुत्र्यांपासून चालत जा. कुत्र्यांचा काय